नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विजय पवार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयाला चर्चा करणार आहोत. महत्त्वाचा या दृष्टीने आहे की गेल्या 8 दिवसामध्ये आपण वर्तमानपत्रातील 2 बातम्या पाहिल्या असतील. त्यामध्ये होमिओपॅथी डॉक्टरांना बोगस डॉक्टर म्हणून कारवाई केली असे म्हटले गेलेले आहे. मित्रांनो, माझा आपणा सर्व होमिओपॅथी डॉक्टरांना एक प्रश्न आहे की खरोखर तुम्ही बोगस डॉक्टर आहात का? आणि जर तुम्हाला कुणी बोगस म्हणत असेल तर ते योग्य आहे का? मित्रांनो, हा प्रश्न मी तुम्हाला यासाठी विचारत आहे की आपल्यातील बऱ्याच होमिओपॅथी डॉक्टरांना याबद्दल स्पष्टता नाही आहे. दुसरी गोष्ट, आपले महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिल किंवा सेंट्रल होमिओपॅथिक काउन्सिल याबाबत निश्चित गप्प राहण्याची भूमिका का घेत आहे? मित्रांनो, राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. उठसूट कुणीही होमिओपॅथी डॉक्टरांना जर बोगस म्हणत असेल आणि प्रशासन सुद्धा होमिओपॅथी डॉक्टरांवरती बोगस डॉक्टर म्हणून कारवाई करत असेल तर यामध्ये होमिओपॅथी डॉक्टरांचे भविष्य काळातील अस्तित्व नक्कीच धोक्यात आहे. आणि ज्या डॉक्टरांवर सद्यस्थितीला कारवाई होत आहे ह्या डॉक्टरांवरती हा होणारा अन्याय कोण थांबवणार आहे? मित्रांनो, याबद्दल आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये खूप सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि तुम्हाला तुमचं अस्तित्व काय आहे, तुम्ही खरोखर बोगस आहात का, आणि तुम्ही बोगस आहात तर तुमचं भविष्यातील स्थान पक्क करण्यासाठी तुम्हाला काय करणं आवश्यक आहे, तसेच आपल्याला या अडचणीमध्ये आणणारं कोण आहे आणि या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करणं गरजेचं आहे याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण सुरुवात काही गव्हर्नमेंट GR किंवा रूल्स यापासून करूया. मी तुम्हाला गेल्या काही वर्षातील काही गव्हर्नमेंटचे GR वाचून दाखवतो. यामध्ये जे डॉक्टर्स DHMS, BHMS, BEMS असा वैद्यकीय व्यवसाय करत आहेत यातील अनेक डॉक्टरांकडे इतर पॅथीचे औषधांचा वापर होत आहे असे दिसले आहे. आणि या अनुषंगाने या गव्हर्नमेंट GR नुसार त्या डॉक्टरांवरती कारवाई करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचनाचा अवलंब केला गेला होता. त्यानंतर 2018 मध्ये एक कमिटी स्थापन झाली होती आणि यामध्ये या बोगस डॉक्टरांची डेफिनेशन काय असावी याबद्दल काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. या GR नुसार जे डॉक्टर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1945 मध्ये नोंदणीकृत आहेत असे डॉक्टरांना बोगस म्हणता येणार नाही असं म्हटलं. मित्रांनो, आपलं दुर्दैव असं आहे, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1945 2EE मध्ये कलम 2 आणि कलम 3 या दोन्ही मध्ये कंसात होमिओपॅथी डॉक्टरांना एक्सक्लूड म्हणजे वगळण्यात आलेले आहे. जर होमिओपॅथी डॉक्टरांना या ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये स्थान असतं तर देशातच नव्हे तर राज्यात सुद्धा आपल्या होमिओपॅथी डॉक्टरांना बोगस म्हटलं गेलं नसतं. म्हणजे एक अडचण आपल्या सगळ्यांच्या लक्षात येणं आवश्यक आहे. ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टच्या रूल 2EE नुसार कलम 2 आणि कलम 3 मध्ये होमिओपॅथी डॉक्टरांना वगळण्यात आलं आहे आणि म्हणून कुठेतरी संशयाची सुई होमिओपॅथी डॉक्टरांकडे निर्देश करत आहे. यामध्ये काय म्हटलं गेलेलं आहे, 2EEच्या कलम 2 नुसार रजिस्टर्ड ऑर इलिजिबल फॉर रजिस्ट्रेशन इन मेडिकल रजिस्टर ऑफ स्टेट मेंट फॉर द रजिस्ट्रेशन ऑफ पर्सन प्रॅक्टिसिंग द मॉडर्न सायंटिफिक सिस्टीम ऑफ मेडिसिन. आता इथे कंसामध्ये स्पेसिफिक मेन्शन केलं आहे एक्सक्लुडिंग द होमिओपॅथिक सिस्टीम ऑफ मेडिसिन. म्हणजे होमिओपॅथी डॉक्टरांना नोंदणीकृत ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे. कलम 3 नुसार रजिस्टर्ड इन द मेडिकल रजिस्टर कंसात अदर दॅन अ रजिस्टर फॉर द रजिस्ट्रेशन ऑफ होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर्स ऑफ द स्टेट who, although not falling within subclause 1 or subclause 2, is declared by general or specific order made by state government in this behalf of a person practicing modern scientific of medicine for the purpose of this act. मित्रांनो, इथे एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करण्यासारखा आहे. जरी आपल्याला कलम 2 मध्ये वगळलं असेल तर कलम 3 मध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की रजिस्टर्ड मेडिकल रजिस्टर, परंतु कंसात होमिओपॅथी डॉक्टरांना पुन्हा इथे वगळलं आहे
आणि त्यानंतर असा उल्लेख केला आहे की स्टेट गव्हर्नमेंटने जर काही मार्गदर्शक सूचनेनुसार काही डॉक्टरांना ॲलोपॅथी करण्यासाठीची परमिशन दिली, तिथे सुद्धा होमिओपॅथी डॉक्टरांना वगळण्यात आलं आहे. आता मित्रांनो, एक साधा प्रश्न उपस्थित होतो. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1945 आहे. हा बदलही खूप जुन्या काळाचा आहे. मग गेल्या अनेक वर्षापासून जे सेंट्रल काउन्सिल ऑफ होमिओपॅथीचे सदस्य आहेत, जे महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिलचे सदस्य आहेत, या लोकांनी हा बदल करून घेण्यासाठी काय प्रयत्न केले, की हा बदल त्यांना हवाच होता म्हणून त्यांनी यासाठी जाणीवपूर्वक काही प्रयत्न केले नाहीत का? हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. महत्त्वाचे यासाठी आहेत, एकतर हा केंद्र सरकारचा नियम आहे. दुसरी गोष्ट, केंद्र सरकारच्या नियमामध्ये काही बदल सुचवण्याचा अधिकार सेंट्रल काउन्सिल ऑफ होमिओपॅथीला निश्चित आहे. महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिल सुद्धा काही ठराव घेऊन राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे शिफारस करून महाराष्ट्र राज्यापुरती वेगळी तरतूदही करू शकतं. परंतु हे प्रयत्न जाणीवपूर्वक केले नाही आहेत का, हे करणं टाळलेलं आहे, हा मोठा प्रश्न आहे. आणि खरं जे आपल्याला अडचणीत आणणारी गोष्ट आहे ती इथपासून सुरू झालेली आहे. दुसरा मुद्दा असा आहे की देशातील सर्वात जास्त होमिओपॅथी कॉलेज आज महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये खरोखर होमिओपॅथी औषधांना किंवा होमिओपॅथी डॉक्टरांना प्रचंड वाव आहे का, की आज देशातील सर्वात जास्त होमिओपॅथी कॉलेजची स्थापना महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. आणि मग खरोखर जर महाराष्ट्रात होमिओपॅथी औषधांना वापर करण्यासाठी किंवा होमिओपॅथी डॉक्टरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जर इतकं पोषक वातावरण असेल आणि म्हणून देशातली सर्वात जास्त होमिओपॅथी कॉलेज महाराष्ट्रात आलेले असतील, तर मग ह्या कॉलेज लॉबीने, कॉलेज प्रिन्सिपल असोसिएशनने, कॉलेज होमिओपॅथिक असोसिएशनने, फेडरेशनने काय केलं की होमिओपॅथी डॉक्टरांचं भविष्य सुरक्षित व्हावं? गव्हर्नमेंट सर्व्हिस यांनी होमिओपॅथी डॉक्टरांना अवेलेबल करू दिल्या का? याचं उत्तर आहे नाही. होमिओपॅथिक डॉक्टरांना गव्हर्नमेंट सर्व्हिस न मिळाल्यामुळे आज देशातील सर्वात जास्त बेरोजगार डॉक्टर जर कुठे असतील ते महाराष्ट्रात आहेत. आणि हे कशामुळे आहेत? तर केवळ देशातील सर्वात जास्त होमिओपॅथी कॉलेजच्या संख्येमुळे. जर महाराष्ट्रामध्ये इतकं पोषक वातावरण होमिओपॅथीसाठी होतं असं जर सरकारला वाटत असेल, तर सरकारने हे कॉलेजच्या परमिशन देताना निश्चित होमिओपॅथिक डॉक्टरांच्या भविष्याचाही विचार करणं गरजेचं होतं. आणि ह्या कॉलेज असोसिएशनचं रॉ प्रोडक्ट म्हणू आपण, किंवा ह्याच्यातनं बाहेर पडणारं जे बाय प्रोडक्ट आहे ते होमिओपॅथी डॉक्टर आहे. मग ह्या होमिओपॅथी डॉक्टरांच्या भविष्यासाठी व्यावसायिक जो काही मार्ग आहे तो सुकर होण्यासाठी ह्या होमिओपॅथी कॉलेजवाल्यांची जबाबदारी नाही का, हा एक मोठा प्रश्न आहे. 2 अडथळे आपल्याला आतापर्यंत दिसलेले आहेत. एक आहे CCH आणि MCHच्या सदस्यांनी जाणीवपूर्वक केंद्रातल्या काही ॲक्टला बदल करण्यासाठी पाठपुरावा केलेला नाही. दुसरं आपल्याला हर्डल असं दिसत आहे की होमिओपॅथी कॉलेजची संख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त असून होमिओपॅथी कॉलेज फेडरेशन असोसिएशनने होमिओपॅथी डॉक्टरांच्या भविष्याच्या दृष्टीने काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. आणि तिसरं हर्डल असं आहे की राज्य सरकारकडे होमिओपॅथिक डॉक्टरांच्या संघटनांनी व्यवस्थितपणे पाठपुरावा न केल्यामुळे राज्य सरकारकडनं होणाऱ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या कारवाईमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांना बोगस डॉक्टर म्हणून संबोधले जात आहे. आता मुद्दा असा उपस्थित होतो की खरोखर होमिओपॅथी डॉक्टर बोगस आहेत का? तर याचं उत्तर एक गव्हर्नमेंटचा GR त्यानुसार आपल्याला मिळू शकेल. त्याच्यामध्ये बोगस डॉक्टरांची एक डेफिनेशन गव्हर्नमेंटने ठरवलेली आहे. त्यामध्ये मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट CIM/1091/CR172 डेटेड 5 सप्टेंबर 1991 यानुसार काही गाईडलाईन दिल्या गेलेल्या आहेत. यानुसार त्याच्यामध्ये 1 नंबरला आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ॲलोपॅथी, 2 नंबरला आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन कंसामध्ये आयुर्वेद, युनानी, सिद्धा, 3 क्रमांकाला आहे महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथी कंसामध्ये होमिओपॅथी, 4 नंबरला आहे महाराष्ट्र डेंटल काउन्सिल. खाली लिहिलेलं आहे, हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, इज कॉल्ड रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स. याचा अर्थ काय झाला? होमिओपॅथी डॉक्टर हे सुद्धा रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत. या नोटिफिकेशननुसार क्रमांक 3ला जे डॉक्टर महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथीमध्ये नोंदणीकृत आहेत, शासनाच्या गाईडलाईननुसार
they are also a medical registered practitioners. If any of the suspect person giving treatment to patient, then the appropriate action should be done on him. आता कळीचा मुद्दा इथे येत आहे. हे 4 काउन्सिल महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहेत. एका काउन्सिलने दुसऱ्या काउन्सिलच्या पॅथीचे मेडिसिन वापरण्यासाठीचं जर सीमोल्लंघन केलं तर ती झाली क्रॉस पॅथी आणि तिथे कारवाईचा मुद्दा येऊ शकणार आहे. म्हणजे काय आहे की होमिओपॅथी डॉक्टरांना सर्रासपणे वर्तमानपत्रामध्ये असेल किंवा कुठेही बोगस म्हणून म्हटलं जात असेल तर हे निश्चित चुकीचं आहे. चुकीचं का आहे तर गव्हर्नमेंटच्या नोटिफिकेशननुसार होमिओपॅथी डॉक्टर सुद्धा रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत. ते होमिओपॅथिक काउन्सिलकडे रजिस्टर आहेत. फक्त मुद्दा येतो काय की होमिओपॅथी डॉक्टरांना क्रॉसपॅथी करता येते की नाही येत. आता अनेकांचा ग्रह असा झाला असेल की होमिओपॅथी डॉक्टरांना जे अधिकार मिळालेले आहेत त्यामध्ये सर्रासपणे आपण पाहतो की होमिओपॅथी डॉक्टर रुग्णांची गरज असेल, इसेन्शियल मेडिसिनची आवश्यकता असेल, यानुसार काही प्रमाणामध्ये होमिओपॅथी सोबत इतर पॅथीच्या औषधांचा अवलंब करतात. मित्रांनो, हे करत असताना आपल्याला काही गव्हर्नमेंटच्या रूलनुसार अडचणी उपस्थित होतात. ह्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला काही गोष्टींमध्ये, कायद्यांमध्ये बदल अपेक्षित आहेत. ते बदल सरकारने करावेत. या दृष्टीने अनेक वेळा आपण आंदोलनही केले होते. 2013ला आझाद मैदानावरती आपण अधिवेशन काळामध्ये 8 दिवस आमरण उपोषणही केलं होतं. यामध्ये आपल्या प्रमुख मागण्या काय होत्या आठवत असेल तर तुम्हाला निश्चितपणे याची कल्पना आहे. आपण आपल्या सर्व डॉक्टरांना ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 आणि 45 मध्ये बदल करून घ्यावा ही मागणी आपण केली होती. सोबतच सेंट्रल काउन्सिल ऍक्ट 1973 मध्ये काही बदल करणं गरजेचं होतं, ही आपली मागणी होती. राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना क्रॉसपॅथीसाठी रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरचा दर्जा अधिकृतपणे मिळावा. अधिकृत यासाठी की क्रॉसपॅथी करत असताना काही गोष्टी जसं की अल्माटा येथे झालेल्या वर्ल्ड WHO कॉन्फरन्समध्ये 70च्या दशकात भारत सरकारने त्या करारावरती सही केलेली आहे. 150 पेक्षा जास्त देश त्या करारामध्ये सामील आहेत आणि WHO मार्गदर्शक तत्वानुसार कोणत्याही एका पॅथीची सर्व आरोग्य व्यवस्थेवरती मक्तेदारी नसावी या दृष्टीने दरवर्षी WHO नॉर्मनुसार काही इसेन्शियल मेडिसिनची लिस्ट जारी केली जाते. ते इसेन्शियल मेडिसिन हे सर्वांना सहज उपलब्ध व्हावेत आणि आरोग्याच्या दृष्टीने ते अत्यावश्यक आहेत म्हणून ते वापरण्यासाठी कमीत कमी निर्बंध असावेत, हे त्याच्यातनं अधोरेखित होत आहे. या अनुषंगाने भारतामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आपण ANM, GNM, MPW वर्कर, दाई, आशा, अंगणवाडी सेविका या सुद्धा काही औषधं वापरण्यासाठी सरकारने त्यांना मुभा दिलेली आहे. मग राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी असं कोणतं मोठं पाप केलेलं आहे की त्यांना या सगळ्या अधिकारांपासून वंचित ठेवलं जातं? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर शोधणं गरजेचं आहे. जर होमिओपॅथी डॉक्टरांना या सगळ्यातनं वगळलं जात आहे, जाणीवपूर्वक ड्रग ऍक्ट, कॉस्मेटिक ऍक्टमधनं दूर ठेवलं जात आहे, आपल्या महाराष्ट्र बॉम्बे होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर ऍक्टमधून ओनली शब्दाने आपल्याला अडकठी घालून ठेवलेली होती, ती आपण आंदोलनानंतर मुक्त झालेलो आहोत त्याच्यातनं. परंतु हे एक मोठं षड्यंत्र आहे की होमिओपॅथी डॉक्टरांनी केवळ होमिओपॅथीच करावी. हा जो अट्टहास आहे, हा जो आग्रह आहे, तो कोणाच्या फायद्याचा आहे? याच्यामध्ये कोणाचं हित साधलं जाणार आहे? जर देशातील सर्वात जास्त होमिओपॅथी कॉलेज महाराष्ट्रात आहेत, तर महाराष्ट्रातल्या होमिओपॅथी डॉक्टरांनी होमिओपॅथीच करावी हा आग्रह कोणाचा असू शकणार आहे? याचं उत्तर शोधणं गरजेचं आहे. मित्रांनो, या सगळ्या अडचणीमुळे आज होमिओपॅथी डॉक्टर बोगस म्हणून संबोधले जात आहेत. मित्रांनो, यासाठी त्यांनी आपल्याला मार्ग असा ठेवलेला आहे की तुम्ही राज्य सरकारकडे अप्रोच करा. मित्रांनो, राज्य सरकारनेच आपल्याला 2014 साली अधिकृतपणे ॲलोपॅथी करावी म्हणून CCMP कोर्स दिलेला असताना जर शासनाचाच एक विभाग त्या अधिकारांचं खंडन करत असेल तर चिंताजनक बाब आहे. मग होमिओपॅथिक काउन्सिलने 2014 पासून आज 2021 सालापर्यंत नेमकं केलं काय? सत्तेमध्ये गेलेल्या डॉक्टरांना, सदस्यांना, ज्या डॉक्टरांनी आपण राज्यातनं निवडून पाठवलेलं आहे, यांचे होमिओपॅथी डॉक्टरांचे हित जपण्यासाठी काही कर्तव्य आहेत की नाही आहेत? मित्रांनो, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. एकीकडे आयुर्वेद काउन्सिल
तालुका लेवलपर्यंत जाऊन त्यांच्या डॉक्टरांच्या अधिकारांचं संरक्षण करत आहे आणि आपले होमिओपॅथिक काउन्सिल, त्याचे सदस्य, त्या होमिओपॅथिक कॉलेज असोसिएशन फेडरेशनचे सदस्य हे होमिओपॅथी डॉक्टरांचं सरकारने दिलेल्या अधिकारांचं सुद्धा जर संरक्षण करू शकत नसतील तर या लोकांची आपल्याला खरोखर मोठी अडचण उपस्थित होत आहे. आणि आपल्याला अडचणीत आणणारे लोक कोण आहेत हे याच्यातनं सिद्ध होत आहे. जर होमिओपॅथिक काउन्सिलच्या सदस्यांना, काउन्सिलच्या अध्यक्षांना त्यांना मिळालेल्या अधिकारांचा वापर करणं जमत नसेल तर होमिओपॅथी डॉक्टरांचं भविष्य निश्चितपणे धोक्यात आहे. माझ्यासमोर 2 वर्तमानपत्रातील बातम्या आहेत. एक विरारमध्ये आहे आणि एक माहूर येथील आहे. दोन्ही ठिकाणी होमिओपॅथी डॉक्टरांवरती कारवाई झालेली आहे. मित्रांनो, एक विश्वास तुम्हाला देतो, जर राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांवरती जर अशा सर्रास कारवाई होत असतील तर निश्चित आपण आपल्या तालुका संघटना, जिल्हा संघटनेशी संपर्क साधा. होमिओपॅथिक काउन्सिलचे सदस्य हे आपले लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधीला आपली अडचण समजून सांगणं हा अधिकार प्रत्येक होमिओपॅथी डॉक्टरांचा आहे. अडचणीत असलेल्या डॉक्टरांनी त्यांच्याशी संपर्क करा आणि हा विश्वास कृती समिती आपणा सर्वांना देत आहे. जर राज्यातील या होमिओपॅथिक कॉलेज असोसिएशन फेडरेशनने तुम्हाला सहकार्य केलं नाही, महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिलने तुम्हाला सहकार्य केलं नाही तर तुमच्या पाठीमागे निश्चितपणे महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर कृती समिती आहे. राज्यातील प्रत्येक होमिओपॅथी डॉक्टर हा रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहे. त्याने त्याच्या काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे. मुद्दा फक्त क्रॉसपॅथीचा आहे आणि होमिओपॅथी डॉक्टरांना क्रॉसपॅथी ही काळानुरूप करावी लागते. मित्रांनो, होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हनेमान हे स्वतः ॲलोपॅथीचे MD डॉक्टर होते. ॲलोपॅथीमधील काही उणिवा त्यांच्या लक्षात आल्या कारणाने त्यांनी होमिओपॅथी शास्त्राची निर्मिती केलेली आहे. परंतु सध्या काळाची स्थिती पाहता, अनेक इसेन्शियल औषधांची गरज पाहता आणि होमिओपॅथी औषधांचे काही प्रमाणातले लिमिटेशन पाहता आज सद्यस्थितीला ते असते तर त्यांनीही हे अधिकार आपले मान्य केले असते. कोणत्याही होमिओपॅथी डॉक्टरांना ही काही हौस नाही की क्रॉसपॅथी करणं, परंतु आलेल्या रुग्णाची गरज असेल, काही व्हॅक्सिनेशन्स असतील, काही इंजेक्टेबल फॉर्ममधील औषधं असतील, हे वापरण्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सिलेबसमध्ये ॲनाटॉमी, फिजिओलॉजीपासून मेडिसिन, सर्जरी, गायनॅक, ऑप्स, पिडियाट्रिक हे सर्व विषय शिकवले गेलेले आहेत. मित्रांनो, शिक्षण झालेलं आहे, परंतु ह्या किरकोळ कायद्याच्या अडकाठीमुळे आज होमिओपॅथी डॉक्टरांचं अस्तित्व अडचणीत आलेलं आहे. होमिओपॅथी डॉक्टरांना मूठभर लोकांच्या स्वार्थापोटी केवळ होमिओपॅथीच करा ही भूमिका वारंवार मांडली जात आहे, परंतु ही भूमिका जनतेच्याही आरोग्याच्या आणि जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीनेही धोक्याची आहे. कारण जर शिक्षण मिळालेलं आहे, होमिओपॅथी डॉक्टर CCMP झालेले आहेत, त्यांना राज्य सरकारने 2014 सालीच ॲलोपॅथी वापरण्यासाठी परमिशन दिलेली आहे, असं असून जर त्यांच्यावरती बोगस म्हणून कारवाई होत असेल तर अशा डॉक्टरांच्या पाठीमागे कृती समिती म्हणून आम्ही ठामपणे उभे आहोत. राज्यातील कोणत्याही होमिओपॅथी डॉक्टरांवर जर अशी कारवाई होत असेल याचा जाब विचारण्यासाठी रस्त्यावर वेळ प्रसंगी उतरू. मित्रांनो, आपल्या अधिकारांचं संरक्षण आपणच करणं गरजेचं आहे. हे आजपर्यंत काय घडलं नाही. एक आमचे मित्र डॉक्टर शशिकांत मुळे सरांनी खूप सुंदर मेसेज 2 दिवसापूर्वीच पाठवला. तो मेसेज असा होता, एक दिवस नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये आलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला एक बोर्ड लावलेला होता. तो बोर्ड वाचून आश्चर्य वाटलं. त्या कंपनीच्या मालकाने तो बोर्ड कशासाठी लावला होता? त्या बोर्डवरती असं लिहिलं होतं की या कंपनीतील तुमच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या एका व्यक्तीचा काल मृत्यू झालेला आहे आणि समोर ठेवलेल्या शवपेटीमध्ये त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीचं शव ठेवलेलं आहे. कंपनीतल्या प्रत्येकाला आश्चर्य वाटलं की आपली प्रगती रोखणारा हा कोण होता. आणि ज्या वेळेला ही उत्सुकता वाढली आणि प्रत्येकजण शवपेटीकडे जाऊन पाहायला लागला तर शवपेटीमध्ये डोकावून पाहताच त्यांचे डोळे विस्परले, त्यांचं शरीर स्तब्ध झालं, त्यांच्या तोंडातून शब्द फुटाले. हे का घडलं तर शवपेटीमध्ये एक आरसा ठेवलेला होता आणि प्रत्येकाला स्वतःचा चेहरा, स्वतःचं शरीर त्या आरशामध्ये दिसत होतं. याचा अर्थ काय आहे की या जगातील जर तुमची प्रगती कुणी रोखत असेल, तुम्हाला कुणी एखाद्या अचिव्हमेंटपासून रोखत असेल तर ते केवळ तुम्हीच आहात. तुमचा आळस, तुमचा कंटाळा, तुमचा नाकर्तेपणा, प्रत्येक वेळेस तुमचं कारणं सांगणं, प्रत्येक अडचणीपासून पळवाट काढणं आणि हे तुम्हीच करू शकता, कारण तुम्ही हे अनेक वेळा केलेलं आहे आणि ते करत असल्या कारणाने तुम्ही अडचणीत आलेला आहात. तुमची प्रगती रोखली गेलेली आहे,
तुमचं आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब बदलल्यामुळे बदललं नाही. तुमचं आयुष्य बदलतं कुठे? आयुष्याच्या शेवटपर्यंत दुसऱ्याला कितीही तुम्ही दोष दिला तरी ती परिस्थिती बदलणार नाही. दुसऱ्याच्या आड तुमचा नाकर्तेपणा तुम्ही किती दिवस झाकाल? त्यासाठी तुम्ही मोठे होणार आहात, परंतु मोठे होण्यासाठी जेव्हा तुम्ही ठरवाल, तुम्ही तुमच्यामध्ये बदल कराल, त्यावेळेला तुम्ही मोठे व्हाल. तुमच्या प्रगतीमध्ये तुमचा जो साथ देणारा आहे तो तुमचा स्वतःचा आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. मित्रांनो, जर अशा किरकोळ कायद्याच्या अडचणीमुळे, टेक्निकल गोष्टीमुळे जर अडचण येत असेल आणि तुम्ही प्रत्येकजण जर विखुरलेपणाने राहणार असाल तर निश्चित आपल्यावरती पुढील काळातही अन्याय होत राहणार आहे. यासाठी तुमची प्रगती ही केवळ तुमची असंघटितपणा, प्रश्नाकडे दुर्लक्ष करणं, माझा एकट्याचा थोडा प्रश्न आहे का, जे होईल ते सर्वांचे होईल, माझं व्यवस्थित चाललंय, अरे पण किती दिवस, यासाठी तुम्हाला प्रत्येकाला थोडंसं जागृत होणं गरजेचं आहे. आपल्या प्रत्येक होमिओपॅथिक काउन्सिल सदस्याला जाब विचारणं गरजेचं आहे. होमिओपॅथिक कॉलेज प्रिन्सिपल, प्रशासनाशी आपण संपर्क साधला पाहिजे. देशातील सर्वात जास्त होमिओपॅथी डॉक्टर तुम्ही महाराष्ट्रात निर्माण केले तर ह्या होमिओपॅथी डॉक्टरांचं भविष्य काय आहे, यांना कोणत्या गव्हर्नमेंट सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करू शकलेला आहात. गेल्या 40 वर्षापासून राज्यामध्ये कमीत कमी 30,000 मेडिकल ऑफिसरचे पदं भरले गेलेले आहेत. 12 ते 13,000 पेक्षा जास्त COCचे पोस्ट भरले गेलेले आहेत. 1,500 बॅच डॉक्टरांपेक्षा जास्त डॉक्टर आज 108 ॲम्ब्युलन्सवर काम करत आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजना असेल, अशा अनेक योजनेपासून आपले होमिओपॅथी डॉक्टर आज वंचित आहेत. आणि वंचित असण्याचं कारण काय, तर गेल्या 35 वर्षापासून महाराष्ट्र राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये गव्हर्नमेंट हेल्थ सर्व्हिस प्रोव्हायडरची जी यादी असते यामध्ये आपल्या होमिओपॅथी डॉक्टरांचा समावेशच केला नाही, नव्हे तर यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नच केले नाही. जर शासनाच्या निर्धारित आरोग्य सेवा सरळ भरतीमध्ये यादीत जर होमिओपॅथी डॉक्टरांचं नावच नसेल तर शासन त्या डॉक्टरांना गव्हर्नमेंट सर्व्हिस देताना 10 वेळा विचार करेल. मग ही जबाबदारी कोणाची होती? मित्रांनो, आपण प्रत्येकाने आता जागृत झालं पाहिजे. आपण प्रत्येकाने या सर्व संबंधित लोकांना याचा वेळोवेळी जाब विचारला पाहिजे. तरच आपण निश्चितपणे या सगळ्या गोष्टीतनं मार्ग काढू शकतो. अन्यथा होमिओपॅथी डॉक्टरांना आज किरकोळपणे कुठेतरी राज्यात एखाद दुसऱ्या तालुक्यात बोगस म्हटलं जातं, उद्या ही परिस्थिती तीव्र व्हायला वेळ लागणार नाही. मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपल्याला सरकार 2014 पासून अधिकृत ॲलोपॅथीसाठी दर्जा दिलेला आहे. विधिमंडळात त्याचा कायदा संमत झालेला आहे. किरकोळ टेक्निकल अडचणी आहेत, परंतु आपल्याला आपल्याच लोकांची व्यवस्थित काउन्सिलची, कॉलेजवाल्यांची साथ नसल्यामुळे आपण अडचणीत आलेलो आहोत. आणि राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांवरती बोगस डॉक्टर हे शिक्के बसायला सुरुवात झालेली आहे. या सगळ्या जंजाळातनं बाहेर निघायचं असेल तर आपल्याला तीव्र लढा उभा करणं गरजेचं आहे. तुम्ही प्रत्येक जण तुमच्या ओपीडीत बसून कमीत कमी 100 डॉक्टरांपर्यंतचं नेटवर्क चांगल्या पद्धतीने, स्ट्रॉंग पद्धतीने वापरू शकता. तुमच्याकडे आलेले मेसेज, छोट्या छोट्या व्हिडिओ क्लिप्स, तुमच्याकडे आलेले संघटनेचे मेसेज, आपल्याला हर्डल असलेल्या अडचणीचे मेसेज, हे तुम्ही तातडीने इतरांपर्यंत पाठवू शकता. प्रत्येक होमिओपॅथी डॉक्टर सक्षमपणे ह्या लढ्यात उतरला तर येणाऱ्या ठराविक काळातच आपण आपले प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे यश प्राप्त करणार आहोत. हे सगळं होण्यासाठी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला तुम्ही जसं वर्तमानपत्रात बातम्या आल्यानंतर सगळा जो काही राग आहे तुमचा तो त्या वर्तमानपत्राच्या वार्ताहरावर असेल, त्या वर्तमानपत्रावरती असेल, हा काढला. परंतु मित्रांनो, जसं म्हटलं जातं, आपको बीमारी से लढना है, बीमार से नहीं. त्याच पद्धतीने तुम्हाला असं जे विरोध करतात यांच्याशी लढून काही उपयोग होणार नाही. आपल्याला बिमारीशी लढायचं आहे. आणि आपली बिमारी कुठे जाऊन बसलेली आहे? आपली बिमारी त्या MCH मध्ये जाऊन बसलेली आहे. आपली बिमारी कुठे आहे? तर आपली बिमारी आहे होमिओपॅथिक कॉलेज असोसिएशन फेडरेशन. आपली बिमारी कुठे आहे? तर आपली बिमारी आहे आपल्या प्रत्येकातला नाकर्तेपणा. माझा प्रश्न आहे, जाऊ द्या, चाललंय, पाहू, ज्याचं सगळं जसं होईल. आणि ही बिमारी आपल्याला आपल्यापासून दूर करायची आहे. आणि निश्चित आपण येणाऱ्या काळामध्ये संघटितपणे जर संघर्ष केला तर याच्यातनं मार्ग काढू शकतो आहोत. काउन्सिल सदस्यांनी याच्यामध्ये सक्षमपणे भूमिका घेणं गरजेचं आहे. त्यांचा अधिकार वापरणं गरजेचं आहे. आणि जर त्या बिचाऱ्या जीवांना ते ओझं झेपत नसेल तर कृपया करा, राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांचा अंत पाहू नका, त्यांच्यावरती अन्याय करू नका. तुम्ही त्या पदमुक्त व्हा, त्या पदाचे राजीनामे द्या, सन्मानाने बाहेर पडा. आम्हाला असं वाटतं की जर आपण तिथे निवडून गेलेला आहात, आपण लोकप्रतिनिधी आहात, तर सक्षमपणे तिथे काम करा. भविष्यातही आम्ही तुम्हालाच निवडून पाठवू.
परंतु राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांचं हिताचं संरक्षण करण्यात जर तुम्ही अपयशी ठरत असाल तर तुम्हाला तिथे राहण्याचा काडी मात्र अधिकार नाही. तिथे प्रशासकपदी चांगल्या व्यक्तीची नेमणूक व्हावी. जर प्रशासक असतील ते एकमेव व्यक्ती असतील आणि आपले प्रश्न जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत निश्चित तिथे प्रशासक असावा. जर होमिओपॅथी सदस्य तिथे जाऊन 5 वर्षात काही करू शकत नसतील तर तिथे एक सक्षम व्यक्ती प्रशासक जर बसले तर निश्चित आपल्याला न्याय मिळणार आहे. आणि होमिओपॅथिक कॉलेज फेडरेशन असोसिएशनने सुद्धा लक्षात घ्यावं, देशातील सर्वात जास्त होमिओपॅथी कॉलेज जर तुम्ही सन्मानाने महाराष्ट्रात आणलात तर त्या राज्यातील सर्वात जास्त होमिओपॅथी डॉक्टर महाराष्ट्रात आहेत. यांच्या सन्मानाची जबाबदारी पासून तुम्ही का दूर पळता? तुम्हाला तुमच्या बाय प्रोडक्टचं संरक्षण करावंच लागेल. आणि मित्रांनो, जाता जाता तुम्हाला सुद्धा सर्व राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना कळकळीची विनंती करतो, आता हा मरगळलेपणा, हा कंटाळा माझा प्रश्न नाही, सगळ्यांचाच आहे, जे होईल ते सगळ्या हे सोडून द्या. हे आत्तापर्यंत आपण करत आल्यामुळे आपण प्रचंड मोठ्या अडचणीत सापडलेलो आहोत. आज आपल्याला कुठेतरी एका कानाकोपऱ्यात बोगस म्हटलं जात आहे, उद्या ही परिस्थिती आणखी भयान होऊ शकते. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या रक्षणासाठी उतरावंच लागणार आहे, प्रयत्न करावेच लागणार आहेत. निश्चितपणे कृती समिती आपणा सर्वांसोबत आहे, परंतु सक्षमपणे आपण सगळ्यांनी संघटनेची साथ देणंही गरजेचं आहे. मित्रांनो, जर या व्हिडिओमधनं आपलं नक्कीच काही गोष्टीचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील, काही गोष्टींचे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपल्याला वारंवार भेटावं लागणार आहे, परंतु एक निश्चित आहे की राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये जी अडचण येईल, जी आडवे येतील त्यांना आपल्याला दूर करत पुढे मार्गस्थ व्हावं लागणार आहे. हे प्रश्न बिकट होण्याच्या आत आपल्याला हे सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. आपणा सर्वांची रजा घेतो आणि आपल्या कृती समितीच्या येणाऱ्या वाटचालीमध्ये, येणाऱ्या संघर्षामध्ये आपण सर्व सक्षमपणे साथ द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कृती समिती.